आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गाळणा किल्ला येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली। राष्ट्राच्या वैभवाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे, प्राध्यापक डॉक्टर डी.झेड. सावळे बोलत होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ऐतिहासिक स्थळ संवर्धन उपक्रमाअंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय किल्ले संवर्धन कार्यशाळेचे गाळणा किल्ला येथे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉक्टर डी.झेड. सावळे हे होते, तर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीस होते। या प्रसंगी बोलताना प्राध्यापक डॉक्टर डी.झेड. सावळे म्हणालेत, सह्याद्रीच्या कडे कपारीत बसलेला प्रत्येक किल्ला त्याग, शौर्य, बलिदान, न्यायदान यासह उत्तम राज्यकारभाराचे प्रतीक असून त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राज्यकारभाराचा गंध आजही येतो। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीस म्हणालेत, विद्यापीठाने सुरू केलेले किल्ले संवर्धनासारखे उपक्रम हे अतिशय महत्त्वाचे उपक्रम असून या माध्यमातून तरुणांना गडकिल्ल्याचे महत्त्व, या माध्यमातून पर्यटन वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी चालना मिळेल। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका शीतल शेवाळे यांनी केले। प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अंबादास एनपाचंगे यांनी केले। आभार प्राध्यापक कामेश गायकवाड यांनी मानलेत। या कार्यशाळेस नामपूर महाविद्यालय, महिला महाविद्यालय मालेगाव कॅम्प, मसगा महाविद्यालय मालेगाव कॅम्प, नांदगाव महाविद्यालय यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील रासेय स्वयंसेवक, विद्यार्थी आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। की संस्कृती या दोन शहरांचा शोध लागला आणि तो शोध लागल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या देशाचं महत्त्व, आपल्या देशाचं प्राचीनता महत्त्व आणि प्राचीनता ही ब्रिटिशांच्या नव्हे तर संपूर्ण